पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू काय इथे उभी आहेस? घरातली दोन मोठी माणसं बोलतायत, महत्वाचं बोलतायत, तेव्हा इथे थांबायचं नाही, कळत नाही तुला? आता हे सुद्धा मी शिकवायला पाहिजे। मी रेणुकाताईंना परत घेऊन ये। त्या मायामुळे घर सोडून गेले, तुम्ही परवानगी द्या, मी त्यांना घेऊन ये। म्हणजे तुझ्यामुळे गेले तुला मान्य आहे, मग तू विनंती केल्यानंतर ती परत येणार आहे? येतील की नाही मला माहित नाही, पण मायामुळेच गेल्यात, त्यामुळे मलाच त्यांना घ्यायला जायला पाहिजे। मावा या घरच्यांवरचं प्रेम काळजी ही खोटी नाहीये, आणि हळूहळू सगळ्यांना समजेल। अंगाचा चामडा काढून पाय घड्या घालायची वेळ आली तरी चालत, पण मी त्यांना परत घेऊनच येईन। खरोखरच रेणुका तुझं चामडं सोलेल। जा बघ। मुक्ता, जा तू आणि त्या वेदशी बोल, ती नक्की त्याच्या बरोबर असेल, तो सांगेल की ते कुठे आहेत। जा तू। ठीक आहे। गोट्या, एक गोट्यावरून आठवलं, आमच्या भाडेकरूच्या मुलाचं नाव ना गोट्याच होतं। गोट्याची डोळी ना गोट्यांसारखीच गोल गोल होते। पतंग पतंग मागच्या संक्रांतीला ना आमच्या गच्चीवर पतंग कटून आली होती। चिंच चिंच ऐका, मला पण असंच होतं। मजा येते ना? हा, लय बेकारी। मी म्हटलं होतं ना तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर खेळायला खूप मजा येईल। हा, भारी वाटते। मी तिला शब्द देतो आणि मी त्यावरून त्याला किस्सा सांगते। माझ्याकडे ना खूप किस्से आहेत। या घरात ना कोणतरी आहे ज्याला माझे किस्से ऐकायला आवडतात। हा, आवडतात। बस मुक्ता, आउट हाऊस कडे चाललीस का? नाही, मी रेणुकाताईंना परत आणायला चालले। काय? रेणुकाला? वय बाळांनो, तुम्ही खेळा। पुढचा शब्द गजानन। तुला खरंच वाटतंय का की तुझ्या बोलण्यानं ती परत येईल? अगं रेणुका अनबिलिव्हेबल आहे। हे बघ, तू तिथे गेलीस ना तर तुलाच नको नको ते बोलेल ती। हो, मी ऐकून घेईन सगळं, एकदा प्रयत्न तर करायला पाहिजे ना। बरं ठीक आहे, मी पण येतो। प्रयत्न करायचेच आहेत ना तर आपण दोघं मिळून करू। बर, चला। हो चल। एक मिनिट। हा, काठी? दादा मामांकडे ना एक काठी आहे ज्याने ते कोणालाही मारू शकतात। खेळताना घरातल्या लोकांचा उल्लेख होऊ देऊ नका। उल्लेख म्हणजे? उल्लेख म्हणजे ते जाऊ द्या, आल्यावर मी सांगेन। हे बघा, मी आणि मुक्ताताई आम्ही दोघं रेणुका दीदीला परत आणायला चाललोय। तुम्ही दोघं आपापल्या रूम मध्ये जा। हा, ठीक आहे, चल। एकमेकांसोबत आवडतं वाटतंय ना खेळायला? हो। अगं साधे बोळे जीव आहेत का ते? भेदभाव, चालूपणा ह्यापासून कोसो लांब आहेत अगं ते। सगळेच जण असे असते तर जग किती सुंदर झालं असतं का? काय झालं? काही नाही, निघूयात आपण। पण मुक्ता, तुला खरंच वाटतंय का की रेणुका आपल्यासोबत परत येईल? मुक्ता रेणुकाला घेऊन येणं शक्यच नाही। माझी मुलगी आहे ती, एकदा शब्द दिला म्हणजे दिला। तिला जर कोणी घेऊन येऊ शकेल तर तो फक्त मी आहे। बघा, एकदा हाऊस भागवायची तर भागव, तोंडावर आपटली की कळेल।
आणि जर मुक्ता रेणुकाला घरी परत घेऊन आली तर? मी सांगेन ते तुम्ही कराल? त्या मुक्तासारखं पैजा लावायची खुमखुमी आली काय तुला? घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळ, पैसे लावण्याच्या भानगडीमध्ये पडू नकोस. अच्छा, म्हणजे तुम्हालाही असं कुठेतरी वाटतंय की मुक्ता रेणुकाला परत घरी घेऊन येऊ शकते? अजिबात नाही, स्वप्नात सुद्धा वाटत नाही मला. अहो मग का घाबरताय? का मी सांगेन ते करायला लागेल म्हणून घाबरताय? नाही, तसं असेल तर नका घाबरू. तुमचा अपमान होईल असं मी काही करायला सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे, येते. मान्य आहे, मान्य आहे मला. मुक्ता जर का रेणुकाला घेऊन आली तर जे तू सांगशील ते करायला तयार आहे मी. ठीक आहे. तुम्हाला लोकेशन नीट मिळालं ना? ओके. अच्छा, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलायत? कूल कूल. नाही नाही, तिथून जवळच आहे. हो, येस येस, आम्ही वाट बघतो. कोणाशी बोलत होता? काही नाही ग, असं समज तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं काहीतरी सरप्राईज प्लॅन करण्यापेक्षा ना एखादं चांगलं हॉटेल बघून रूम बुक कर. मला खूप थकायला झालं यार, झोप येते मला. ओके, पण असं घर सोडून कित्येक दिवस हॉटेल रूम मध्ये राहायचा विचार आहे तुझा? कायमचा. आणि कायमसाठी आपल्याला रूम नाही मिळाली तर मग एखादा फ्लॅट भाड्याने घे. आणि तेही जमणार नसेल ना तर मग तू मला सांग, म्हणजे मी माझी सोय करेन. रेणुका, हे बघ, मी तुझ्यासाठी फ्लॅट भाड्याने काय विकतही घेऊ शकतो. त्यामुळे मला हे जमू शकत नाही, ते जमू शकत नाही असं प्लीज बोलू नकोस ना. कारण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, हे तुलाही माहिती आहे, राईट? पण तरी मला असं वाटतं तू घरी जावंस. हे बघ, कोणावर एकावर तरी राग काढण्यासाठी तू तुझ्यावर जीव लावणाऱ्या बाकीच्यांना वेठीस धरणं योग्य नाही ना. ऐक ना, मी आणि माझं कुटुंब जे भोगतोय ना त्याचा तू विचारही नाही करू शकत, ते तू समजूही नाही शकत. त्यामुळे तू तरी सल्ले नको देऊ. हे होतं तुझं सरप्राईज? हे सरप्राईज होतं का तुझं? हा मूर्खपणा करायच्या आधी मला विचारायचं पण नाही वाटलं ना तुला? रेणुका, ऐक ना, मी फक्त हे बघ, माझा ना विश्वासच नाहीये तुझ्यावर. अहो तुम्ही त्यांना काहीच बोलू नका. त्यांची काहीच चूक नाहीये. आम्हीच लय आग्रह केला म्हणून त्यांनी आम्हाला इकडे येऊन दिले. रेणुकाताई, घरी चला ना. कशाला? तोडलेल्या घरात मला एखाद्या ढिगाऱ्याखाली गाडणार आहे? रेणुका, रेणुका, बाहेर तमाशा नको. आणि तू माझ्याशी बाहेर येऊन पण असंच वागणार आहे? हे बघा, तुम्ही नका ना मध्ये बोलू. मला जरा रेणुकाताईंशी बोलून द्या. हो प्लीज, तुम्ही बोला, आम्ही बाजूला जातो. हाय, मी वेद. हाय. आपण बाजूला जाऊन बोलूयात प्लीज. रेणुकाताई, मी हात जोडते. तुम्ही घरी चला. मी सगळं सहन करू शकते, पण मायामुळे घरातलं कोणीतरी घर सोडून जाते. नाही सहन करू शकत. मी बाहेरून आले, हे घर तुमचं आहे. तुम्ही तिथे जन्म घेतला, लहानाचे मोठे झाले. उद्या लग्न झाल्यावर तुम्ही सासरी जाणार. सासर जरी रुसलं ना तरी आपल्या हक्काचं, आपल्याला सांभाळणारं आपलं माहेरच असते. एका मुलीला माहेरच नाही, ह्याच्यावर वाईट गोष्ट कोणतीच नाहीये. तुमच्याकडनं तुमचं आजचं घर आणि उद्याचं माहेर नाही हिसकावून घेऊ शकत. तो माझा अधिकारच नाहीये. म्हणून मला त्या घरात राहायचंही नाही.
असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहे. वय मी निघून जाईन, पण तुम्ही घरी चला. तू जाशील ग, पण हा सारंग हा पुन्हा तुझ्या मागे येणार आणि घरी यायचा हट्ट पण करणार. आणि तू पण यांनी माझं ऐकलं नाही म्हणून मला यावं लागलं तर म्हणत तू सुद्धा घरात शिरणार. म्हणजे बे एके बे. अहो नाही, अशा ठिकाणी जाईन मला कोणी किती शोधलं तरी मी सापडणार नाही. मला विश्वास बसत नाही. मला एवढंच कळते की आता तुम्ही घरी यायला पाहिजे आणि त्यासाठी मला काही करायची तयारी आहे. काही पण नको करू, फक्त घर सोडून गेलीस ना तरी पुष्कळ होईल. नाहीतर नगरकरांची घर तोडणारी सून म्हणून शहरभर तुझ्या नावाची चर्चा सुरू होईल. काळजी करू नका, असं काहीच होणार नाही. निवडणुकीसाठी अण्णा संबळ वाजवतील आणि ते घरी जातील. ते घरी गेले की त्याच रात्री मी कुठेतरी निघून जाईल. आपल्यात हे जे ठरलंय ते आईला, सारंगला किंवा कोणालाही समजलं तरी ते तुला अडवणार. म्हणजे परत रेणुका घराबाहेर गेली तरी चालेल, है ना? नाही, कुणालाच समजणार नाही. माझ्या घरच्यांना पण नाही. मला शोधायला घरी येतील पण मी नसन, मी कुठंच नसन. पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही माझ्यावर फक्त विश्वास ठेवा आणि घरी चला, घरी चला. ती लाडकी मुक्ता रेणुकाला अजूनही घेऊन आलेली नाहीये. पण मला वाटतंय मुक्ता तिला घेऊनच येईल. हा तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, त्यानेच या घराची माती केली आहे. ती तुलाही तोंडावर पडेल आणि स्वतःही पडेल. पण आता मी थांबणार नाही. आता मी जाणार आणि रेणुकाला स्वतः घेऊन येतो की नाही बघ. अहो अहो ऐका तर खरे, ऐका तुम्ही. तुम्हाला जायचं तर जा, पण मुक्ताशी बोलू तर दे मला. हे बघा, तुला पाहीपर्यंत जीव तडफडत होता ग माझा. आय एम सॉरी दादा, पण मला हे करावं लागलं. ठीक आहे, आता आलीस ना माझ्यासाठी परत, बस मी खूप आनंदात आहे. दादा, खऱ्या आनंदाची वेळ आता सुरू झाली. रेणुका, उद्या निवडणुकीचा पण दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच तयारी करायची. आता खूप थकायला झालंय मला. मी आराम करायला जाते. हा, मुक्ता रेणुकाला घरी घेऊन आली. आता ठरल्याप्रमाणे मी जे सांगेन ते तुम्ही करणार आहात ना? काय करायचंय? आतापर्यंत तुमच्याकडे मी कधीच काही मागितलं नाही, काही सांगितलं नाही. माझी एकच इच्छा आहे, मुक्ताचा सून म्हणून स्वीकार करा. याच्याशिवाय दुसरं काहीही नकोय मला. वाटेल ते माग, पण ही गोष्ट कधी होऊ शकत नाही. आत्माराम शिंदे घराण्याशी आपली बरोबरी कधीही होऊ शकत नाही. उद्या निवडणुकीला जाण्यापूर्वी देवीची आरती करणार आहे. त्या आरतीला आत्माराम संबळ वाजवणार आहे. संबळ वाजवणाऱ्या
कुटुंबाबरोबर नगरकर कुटुंबाची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. माझं बोलून झालंय. मुक्ता, मुक्ता, अगं आज तू इतकी अवघड कामगिरी इतक्या सहजपणे पार पाडली. अगं रेणुकाला परत घरात आणणं खूप अशक्य होतं. मला तर टेन्शनच आलं होतं की आता हे कसं होणार आहे. थँक्स, खूप वेगळी आहेस यार तू. घर सोडून गेलेल्यांना तू परत घरात आणतेस आणि ही लोक तुला या घरातून बाहेर काढायला बघताय. मुक्ता, बिलीव्ह मी, हे बघ, तुझ्यासारखं एक जरी जण या घरात असतं ना तर या घराचं मंदिर झालं असतं. रेणुका, तू कधी आलीस? नाही म्हणजे आलीस ते बरंच झालं, पण तूही त्या मुक्ताच्या सांगण्यावरून परत आलीस का? म्हणजे तिने तुझंही मन जिंकलं तर. मोठी आई, आजी आणि आता तुझ्यावरही जादू केली तिने. काय आर्या, एवढ्या दिवसात तू रेणुकाला ओळखलंच नाही? मी अशी सहज परत येईन तेही मुक्ताच्या म्हणण्यावरून? अगं पण मग तू परत आलीसच कशी? घेऊन तर मुक्ताच आलीये, पण एका अटीवर. अटीवर? कसली अट? तुम्ही अण्णाला म्हणाले होते की तुम्ही नोकर म्हणून नाही तर याही म्हणून संबळ वाजवला. हो, पण त्याचं काय? तुम्ही जे बोलितात ते करिता. म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी असताना तुम्ही काही करून ते घडवून आणता. जे आपल्यासाठी चांगलंच आहे त्यांनी मोठे वाद होतात, लय माणसं दुखावली जातात आणि मला वाद घालून आपला इजे नकोय. मला नाही पटणार. अगं पण हीच योग्य वेळ असते ना असे लहान सहान बदल घरात घडवून आणण्यासाठी. आणि मुक्ता, मला काय वाटतं आपण ही वेळ सोडायला नको. तुला असं म्हणायचंय का की उद्या मी अण्णांच्या बाजूने उभा नको राहू? अगं मुक्ता, मग रावसाहेबांनी आज सारखा अण्णांचं परत अपमान केलं तर? तुम्ही त्या गोष्टीची आठवण नका करून देऊ. माझ्या जीवाची लय घालमेल होते. अगं मुक्ता, तू टेन्शन घेऊ नकोस. उद्याचं सगळं माझ्यावर सोड, बिंदास राहा. हे बघ, मी स्वतःहून कोणताच वाद घालायला जाणार नाही. आपण दादा मात्र जर काही चुकीचं वागायला गेले तर मात्र मी गप्प बसणार. आणि आतापर्यंत त्यांना सुद्धा हे कळून चुकलं असेल की मी आता गप्प बसणार नाही. आत्माराम शिंदे, माझा व्याही व्हायला निघाला होतास तू. व्याही, मूर्ख लेखाचा. लायकी आहे का तुझी माझा व्याही होण्याची? आता बघ, उद्या सगळ्यांच्या समोर, देवीच्या समोर मान खाली घालून संबळ वाजवणार तू. संबळ वाजवणारा एक फालतू रावसाहेब नगरकरांचा व्याही होण्याचे स्वप्न बघतो. मूर्ख लेखाचा. अरे गाढवा, व्याही म्हणून मला मिठी मारायची तर दूरच, माझे जोडे साफ करण्याची लायकी आहे तुझी.
सगळ्यांच्या समोर कसा अपमानित करतो ते बघ. मूर्खा, यासाठीच तुला थांबवून ठेवलंय मी.